राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपकडनं कायम टीका केली जाते. हा. हा 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी. हो हो तर त्यातले मेन एक जे सेंटर आहे ते पुणे. जर बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातच नसेल हा. तर इतर ठिकाणी त्याचं अस्तित्व किती असणार आहे. बरोबर कारण की पुणे जिल्हा असेल, ग्रामीण असेल, बारामतीचा भाग असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे खरं त्यांची शक्ती स्थान आहेत. गेल्या ह्या भाजपच्या गेल्या 10 वर्षामध्ये त्यांना जर धक्का बसला हा. त्याच्यामुळे पुन्हा जर सत्ता आपल्या काबीज ठेवायची असेल, महत्वाच्या संस्था काबीज ठेवायच्या असतील तर त्या पुण्यामध्ये आहेत. तर त्याच्यासाठी पुणे महापालिका, पुणे झेडपीमध्ये आपण एकत्र असलं पाहिजे, हा मेन राष्ट्रवादी काँग्रेसमधला विचार आहे. आता ठीक आहे, दोन्ही पक्ष फुटलेले आहेत. एक विकासाच्या साठी म्हणून भाजपसोबत गेले, दुसरे तत्वाला म्हणून काँग्रेस सोबत महाविकास आघाडीमध्ये राहिले. हे जरी असलं तरी पुण्यामध्ये टिकण्यासाठी आता परत आपण एकत्र आलं पाहिजे, हा विचार गेल्या 4-5 महिन्यापासून सुरू झाला विधानसभेच्या नंतर. आणि एकमेकाशी तशी बोलणी खूप प्राथमिक स्तरावर सुरू होती. ह्याचं बाहेर कुठे येऊ दिलं नाही. आणि नेमका जो मुहूर्त गाठला, जो सार्वजनिक पद्धतीने उघड करण्यासाठी, तो पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त गाठला गेला. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते प्रशांत जगताप, हे तिथनं बाहेर पडले. आणि तरीही ते परत ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी परत काँग्रेसकडे गेली, परत नंतर कॅन्सल करून परत दादाकडे आली. म्हणजे खूप अतिशय गोंधळाच्या स्थितीमध्ये हे 2-4 दिवस गेलेले होते. त्याच्यानंतर आता हे दोघं एकत्र आलेत. पण हे दोघं एकत्र आल्यामुळे त्यांची शक्ती वाढलेली आहे. दोघांचा मतदार हा कॉमन आहे. जर हे दोघं एकत्र आले नसते तर ह्यांचे नगरसेवक निवडून याची शक्यता खूप कमी झाली असती.